नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री राम समर्थ. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे जयसिंगपूर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात. तर हे मंदिर केवळ दर्शनासाठी नाही, तर इथे रोज चालणारी एक शांत निस्वार्थ सेवा आहे. आज आपण या मंदिराचा इतिहास पाहणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. इथली श्रद्धा आणि स्वामी समर्थाच्या नावाने चालणाऱ्या अन्नदान सेवेबद्दल खरी माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पाहू शकता समोर जे बघत आहात हे स्वामींची लीला दाखवण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, जयसिंगपूर शहरात 9 मार्च 2002 साली आध्यात्मिक केंद्र सुरू झाले. पाहू शकता तुम्ही हे स्वामींच्या लीला दाखवण्यात आलेल्या आहेत. तर आदरणीय परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे दिंडोरी यांच्या मार्गदर्शनाने हे केंद्र सुरू झाले. परमपूज्य गुरुमाऊली म्हणजे एक ऊर्जा केंद्र, लोक कल्याणाचे अविरत कार्य. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या त्यांच्या जन्मगावामधून स्वामींच्या दरबारातून त्यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये गुरुपीठ स्थापन करून महाराजांचे अधिष्ठान निर्माण केले. आज या गुरुपीठातून स्वामींचे कार्य अविरत चालू आहे. तर मंडळी, श्री स्वामी समर्थ आणि औदुंबर याचे नातं खूप खास मानलं जातं. पाहू शकता औदुंबराचं झाड आहे, कट्टा आहे. औदुंबर म्हणजे श्रद्धा, संगम आणि सेवा. इथे औदुंबराच्या झाडाखाली बसले की मनात एक स्वच्छ विचार येतात आणि मन हलके होते. पाहू शकता मंडळी, तर मंडळी, इथे येणारे अनेक भक्त सांगतात की स्वामी समर्थांनी त्यांना धीर दिला, दिशा दिली. कधी शब्दात नाही पण परिस्थितीतून मार्ग दाखवला. तर मंडळी, आता मंदिरात आतमध्ये आपण चाललेलो आहोत. दोन्ही बाजूला गजराज आहेत, पाहू शकताय तुम्ही. भव्य दिव्य असा हा सभा मंडप आहे मंडळी, तुम्ही पाहू शकता. तर मंडळी, परमपूज्य गुरुमाऊली म्हणजे एक ऊर्जा केंद्र, लोक कल्याणाचे अविरत कार्य. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या त्यांच्या जन्मगावामधून चालू झाले होते. तर आज या गुरुपीठातून स्वामींचे कार्य अविरत चालू आहे. परमपूज्य गुरुमाऊलीच्या उपस्थितीत महाराज जयसिंगपूरमध्ये 12 जून 2015 साली स्थापन झाले. तर रोज या मंदिरातून 150 ते 200 डबे जयसिंगपूर नगरीतील हॉस्पिटलमध्ये गरजू रुग्णांना दिले जातात. थोडक्यात अन्नदान केले जाते. तर ह्या एक मंदिराचे खूप वैशिष्ट्य आहे. तर मंडळी, पाहू शकता तुम्ही, भक्त नामस्मरण करण्यात व्यस्त आहेत, नामस्मरणात गुंतले आहेत. पाहू शकता महाराजांच्या अशा प्रतिमा भिंतीवरती कोरलेल्या आहेत. खूप सुंदर अशी ही महाराजांचं मंदिर आहे आणि सुंदर अशी महाराजांची मूर्ती पण आहे, पाहू शकता तुम्ही. तर स्वामी समर्थ म्हणतात, भुकेल्याला अन्न देणे हीच खरी पूजा आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, खूप छान आहे.
हा पूर्ण गाभारा आहे मंडळी, पाहू शकता स्वामी समर्थ महाराजांचा. स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात आल्यानंतर एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा भेटते. ह्या पादुका आहेत आणि हे श्रीयंत्र आहे, पाहू शकता समोर. आणि सुंदर अशी महाराजांची मूर्ती आहे आणि देवांचे दत्तगुरूंचे हे फोटो आहेत पाठीमागे. खूप मोठा असा हा देवाचा स्वामींचा गाभारा आहे. तर मित्रांनो, हे मंदिर आपल्याला एकच गोष्ट शिकवतं, देव शोधायला दूर जायची गरज नाही, सेवा केल्यानंतर तो आपोआप भेटतो. तर मंडळी, आपण आता स्वामींचा दर्शन घेऊन बाहेर पडलेलो आहे, पाहू शकता. हे दत्तगुरू आहेत. समोरच हे यज्ञकुंड आहे. तर मित्रांनो, या यज्ञकुंडामध्ये स्वामीचे फोटो पण आहेत आणि गणपतीची छोटीशी मूर्ती आहे. पाहू शकता, अशा प्रकारचे यज्ञकुंड आहे. आता सध्या आपण भगवती मातेच्या मंदिराकडे दर्शनासाठी चाललेलो आहे. स्वामी समर्थ महाराजांचा एकच संदेश आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आपल्या पाठीमागे गोशाळा आहे, पाहू शकता तुम्ही. गोशाळेतील या गोमाता आहेत. तर मित्रांनो, हे स्वामी समर्थ महाराजांचे समाज प्रबोधन कार्याची माहिती लिहिलेली आहे या फलकावरती. वास्तू नियम, ताण तणाव कसा टाळायचा, बाकी अशा सूचना लिहिलेल्या आहेत या फलकावरती, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या गणेशस्कोप चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर कसे वाटले. आणि एक जाता जाता लाईक करायला विसरू नका.